जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात गुगल आई नावाचा आमचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. खूप छान झालेला आहे चित्रपट. आम्ही सगळ्यांनी खूप प्रामाणिक कष्ट घेतलेले आहेत. तर तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की नक्की थिएटरमध्ये जाऊन 26 जुलैला गुगल आई नावाचा आमचा चित्रपट नक्की बघा. या चित्रपटाबाबत अनोखी अशी एक गोष्ट आहे की आमच्या चित्रपटाचे जे डिरेक्टर आहेत ते साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून आहेत. त्यांची स्वतःची ही स्क्रिप्ट आहे. त्यामुळे ही साऊथ फिल्म आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि गुगल आई हे एक खूप कॅची टायटल सरांनी दिलेलं आहे. तर त्याचं एक बेसिक लॉजिक असं आहे की आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम आला, काहीही अडचण आली तर आपण लगेच गुगल सर्च करतो आणि आपल्याला सोल्युशन मिळतं. सो तेच एक लॉजिक या फिल्ममध्ये दाखवलेलं आहे आणि त्याच्यानुसार कथानक पुढे सरकतं. गुगल आई हा अत्यंत नाव जरी हे वेगळं वाटत असेल तरी गुगल आणि आई हे दोन्ही शब्द आता सगळ्यांनाच खूप जास्त जिव्हाळ्याचे असतात. आता प्राजक्ता म्हणली तसं की कुठलीही गोष्ट आपल्याला काही शोध घ्यायचा असेल तर आपण गुगलचा वापर करतो आणि आपण काही घरात सापडत नसेल तर आपण आईला हाक मारतो किंवा काही दुखलं खुपलं तरी पहिलं ऐक असं येतं. त्यामुळे या दोन्ही गोष्टी, एक वेदना, एक शोध, एखादी गोष्ट मिळाल्याचा आनंद आणि त्या प्रवासातलं थ्रिल, हे सगळं सांगणारा हा गुगल आई असा चित्रपट आहे. आणि या चित्रपटाचं सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य असं आहे की यातला कंटेंट, याची भाषा, यातला परिवार, यातली कॅरेक्टर्स मराठी असली तरी या चित्रपटाची ट्रीटमेंट ही साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीमधली आहे. त्यामुळे याची निर्मिती मूल्य ही खूप वरच्या दर्जाची आहेत. याचं टेक्निक, याचं टेकिंग हे सगळंच उच्च दर्जाचं तर आहेच, पण मराठीसाठी अत्यंत नवीन आहे. त्यामुळे मला असं वाटतं मराठी चित्रपट सृष्टीला एक वेगळं वळण या चित्रपटामुळे मिळू शकतं. काय सांगशील, आम्हाला फायटिंग पण बरंचसं बघायला मिळणार आहे. हो, खूप छान. मी तुम्हाला सांगतो याच्यात ना वर्ण पाऊस आहे आणि फायटिंग चालली आहे आणि त्याच्यात त्यांनी ना एक खूप महत्वाची गोष्ट आम्ही सांगितली नाही तुम्हाला, ती म्हणजे ना त्यांनी ना एक ती एअर मशीन आणली होती आणि त्या मशीनने ते पाचोळा वगैरे उडवायचे. पण ते ना सतत भिजून नंतर इतकी थंडी वाजायला लागली. ही तर बिचारी आमची इतकी हे झाली होती, कुडकुड. तिला शेवटी जनरेटरच्या मागे नेऊन मी उभं केलं होतं कारण ती सुकतच नव्हती आणि तिला खूप थंडी वाजत होती. सो ह्याच्यात ना ती जी साऊथ मध्ये म्हणतो ना आपण की पाय ठेवला, पाचोळा उडला वगैरे हे ज्या सगळ्या गोष्टी असतात ना त्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या. आणि जनरली काय होतं, आपल्याकडे पावसात फायटिंग करतो आपण, साऊथवाल्या लोकांना बोलवतो, पण या सगळ्या छोट्या गोष्टी असतात ना या फक्त यांनाच माहिती असतात आणि ते खूप म्हणजे पाऊस थोडंसं हे करण्याचा प्रयत्न करणं वगैरे असं अनेक. सो ना ही मला तर ह्या गोष्टीचा सुद्धा आनंद झाला की फायटिंग करत असताना आपण जनरली त्या लोकांना बोलवतो आणि इथे फाईट करतो, पण शेवटी दिग्दर्शक मराठी असतात किंवा आपल्याकडचे असतात. सो आपण आपल्याला जेवढं माहित असतं तेवढंच आपण त्याच्यामध्ये करतो. पण यांचं कसं झालंय ना, मसालेच यांचे असल्यामुळे यांना बरोबर माहितीये की कुठे किती टाकायचा असतो ते, म्हणून त्यांनी ना ती बरोबर ती फायटिंग जुळवून आणलेली आहे. सो मला ही फाईट करताना आणखीन जास्त मजा आली. त्यात आमच्या सईने खूप मेहनत घेतली या फाईटमध्ये. ती बिचारी खूप कुडकुडत होते. आम्ही खूप बघा दिवसाचे किमान ते काहीतरी 40-50 टँकर यायचे, ते आपले ओततायत आमच्या अंगावरती आणि आम्ही आपले भिजतोय त्याच्यामध्ये. सो ही पण बिचारी आणि आमच्या बरोबर ते सगळ्या प्रोसेसमध्ये होती. सो मला विशेष कौतुक हिचं आहे की आपण काहीतरी करून सर्व्हाइव्ह होतो, पण ह्या वयात तिने या डेडिकेशनने काम केलं त्या फाईटमध्ये, तर ते खूप कमाल होतं. आणि त्या सगळ्यांनी उत्तम फाईट केली आहे याच्यामध्ये, खूब उत्तम फाइटिंग है. जी साउथ से सेम फाइट तुम्हारा बगल में. सर आप क्या बताएंगे, यहाँ डब फिल्में हम बहुत देखते हैं यहाँ पे, लेकिन आप फिल्म ही मराठी में बना रहे हो, क्या कहेंगे आप इसके बारे में? मेरे को छोड़ दो मैडम. प्लीज 26 जुलाई के बाद थिएटर में जाके विकास आप पिक्चर में विकास मैं मतलब बात करने की जरूर नहीं है. मेरा काम क्या करेंगे नहीं पिक्चर बोल रहे हैं. सही काय सांगशील? मला सगळ्या लोकांनी खूप सपोर्ट केला. मला हे चित्रपट खूप आवडलं. मराठी चित्रपट हे माझा पहिला चित्रपट आहे. जेव्हा जे रायटर आहे ना त्यांनी मला एकदा फोन करून सांगितलं, तर मी माझ्या आईला सांगितलं ही स्टोरी खूप आवडली मला, या मूवीला तू अप्रूव्ह कर.
तुला मजा वाटली का काम करताना? अच्छा. मला सगळ्यांसोबत खूप मजा आली. याला सगळ्यांनी खूप सपोर्ट केलं आणि डायरेक्टर सर खूप छान आहे. ते साऊथ इंडियन असून ते मराठी फिल्म करतात ते. मला म्हणजे ही टॉपिकच खूप छान तू आहे. एक छोटासा डायलॉग म्हणशील आमच्यासाठी? गुगल आई माझी फ्रेंड आहे. वा, तू नशीब- मुळात संधीच लागत नाही या मताची मी आहे. दडपण कमी होईल नमस्कार सगळ्यांना. गुगल आई नावाचा चित्रपट 26 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात अगदी उत्साहात रिलीज होत आहे. सो याचा कलाकार म्हणून खूप जास्त आनंद आहे. या चित्रपटामध्ये मी कल्याणी नावाची भूमिका साकारलेली आहे की जी गोविंद नावाच्या व्यक्तीची वाईफ दाखवलेली आहे. खूप सिंपल असं कॅरेक्टर आहे, खूप साधी भोळी आहे, पण तितकीच ती ठाम आहे. जेव्हा तिचा नवरा थकतो खचतो तेव्हा अगदी तू भिवू नकोस, मी तुझ्या सोबत आहे, मी तुझ्या पाठीशी आहे आणि कुठलीही अडचण आली तरी आपण दोघं मिळून त्याला फेस करू, असं हे कॅरेक्टर आहे. टायटल याचं खूप जास्त कॅची वाटतंय, गुगल आई. आम्हाला खूप लोकांनी विचारलं की असं वेगळं काय टायटल तुम्ही ठेवलं. तर आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम आला तर आपण लगेच गुगल सर्च करतो, त्याच्यावर आपल्याला सोल्युशन मिळतं. सो हेच या फिल्ममध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की एक फॅमिली आहे, सिंपल साधी फॅमिली आहे, जिची स्टोरी सुरू होते महाराष्ट्रातून आणि ती हैदराबाद मध्ये जाऊन साऊथ इंडियामध्ये जाऊन ती थांबते. तर त्या फॅमिलीला कसा प्रॉब्लेम येतो आणि कशा पद्धतीनं ती फॅमिली ती सॉल्व्ह करत जाते हे या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे खरं तर. आणि तो प्रवास खूप छान आहे. अडथळे येतात पण तरीही त्यातून ते मार्ग काढत जातात. खरं तर दुसऱ्या म्हणजे परराज्यात गेल्यानंतर खूप काही फेस करावं लागतं, तीच ही फॅमिली फेस करते आणि त्यातून हे कथानक पुढे सरकतं. एक कलाकार म्हणून मला सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा आहे की मी पहिल्यांदा साऊथ फिल्म करते आहे. ही फिल्म साऊथ आहे कारण गोविंद सरांनी त्याचं लेखन केलेलं आहे, त्यामुळे बऱ्यापैकी साऊथ टच आहे आणि सरांना ती साऊथ फिल्म मराठीत करावीशी वाटली, त्यामुळे एक मराठी कलाकार म्हणून मला त्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे. म्हणजे फिल्म मध्ये आम्ही मराठी आर्टिस्ट तर आहोतच पण तितक्याच पद्धतीनं साऊथ सुद्धा ऍक्टर्स आहेत. एक नेपाळचे ऍक्टर आहेत की ज्यांनी आपल्या फिल्म मध्ये काम केलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणारा हा चित्रपट हैदराबाद मध्ये सुद्धा रिलीज होणार आहे. अमेरिकेत सरांनी याचा शो लावलेला आहे, दुबईमध्ये याचा शो आहे, त्यामुळे फार ग्रँड लेवलला सगळं प्लॅनिंग आहे, सगळी तयारी आहे. आम्ही पण खूप प्रामाणिकपणे कष्ट घेतलेले आहेत कारण मागच्या वर्षी या फिल्मचं आम्ही शूटिंग करत होतो. हैदराबादला शूटिंग झालं, काही आंध्रामध्ये शूटिंग झालं. याचे जे सॉन्ग तुम्ही आता पाहिलं मन रंगलंय की जे फार अप्रतिम सॉन्ग आहे आणि सागर सरांनी खूप छान कंपोज केलंय. ते सगळ्यांच्या तोंडात ते गाणं बसलेलं आहे सर. इन्स्टाला ते ट्रेंडिंग आहे सॉन्ग, त्यामुळे फार कमाल असं सॉन्ग झालेलं आहे ते. सो त्या सॉन्गचं शूटिंग आम्ही केरलाला केलं, तमिळनाडूला केलं, असं वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याचं शूटिंग करत होतो. एक छोटं सिंपल सांगेन की आपल्याकडे महाराष्ट्रात जसं महाबळेश्वर नावाचं थंड हवेचं उंच असं ठिकाण आहे, तसं सर ते लोकेशनचं नाव काय, कुटनाडू अल्पी फोर्ट्स, कुट्टीनाडू असं समथिंग काहीतरी ते आहे. मी लिहून सुद्धा ठेवलंय पण ते तोंडात बसत नाही. पण असं एक केरलामध्ये महाबळेश्वर सारखं ठिकाण आहे की जे जमिनीपासून 3,500 फूट उंचीवर असलेलं असं ठिकाण आहे, जिथे प्रचंड वारा असतो, प्रचंड ऊन पाऊस, तितकीच थंडी असते. अशा या वातावरणात आम्ही ते सॉन्ग शूट करत होतो. 4-5 दिवस आम्ही ते सॉन्ग शूट केलं. सकाळी 6 वाजता आमची शिफ्ट सुरू व्हायची, ती संध्याकाळी 6 वाजता त्याचं पॅकअप व्हायचं. म्हणजे आपल्याला खूप अट्रॅक्शन असतं साऊथ फिल्म इंडस्ट्रीचं की कसे ते लोक वर्क करतात आणि खूप क्रिएटिव्हली ते वर्क करतात. एक डिसिप्लिन असते संपूर्ण युनिटला. सो ते सगळं आम्ही फेस केलं ते शूटिंग करत असताना आणि अशा पद्धतीनं खूप अप्रतिम असा चित्रपट झालेला आहे. टीझर वरून ते सॉन्ग आता जे रिलीज झालं त्याच्यावरून तर खूप म्हणजे खूप प्रचंड असा रिस्पॉन्स आम्हाला येतोय. तुम्ही आमचे सोशल मीडिया सुद्धा बघा, फेसबुक, इंस्टाग्राम बघा, लोकांना खूप खूप आवडतोय हा चित्रपट.
आणि स्पेसिफिकली या चित्रपटामध्ये जर काय बघायला जास्त आवडेल तर या चित्रपटाचा क्लायमॅक्स खूप भारी आहे. म्हणजे इंडियामधले जे टॉपमोस्ट फाईट मास्टर आहेत ते आपल्या या फिल्ममध्ये त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही फाईट सिक्वेन्स शूट केलेला आहे. पाऊस असेल, तो नॉर्मली साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये दाखवलं जातं की हिरो हिरोईनची एंट्री किंवा विलनची एंट्री अशी पालापाचोळा, असं धूळ वगैरे सगळं त्याच्यातून अशी एंट्री वगैरे, सगळं तसं या फिल्ममध्ये बघायला मिळणार आहे. आणि फार कौतुक वाटतं की हे मराठी चित्रपटासाठी सगळं शूट केलं आम्ही. त्यामुळे मराठी प्रेक्षक म्हणून तुम्हाला ते 70mm स्क्रीनवर बघताना फार फार सगळं गोड वाटणार आहे, फार भारी वाटणार आहे. आणि हे सगळं या सगळ्याचं खरं तर क्रेडिट आमचे डिरेक्टर गोविंद वराह सरांना जातं. कारण त्यांचं विजन खूप क्लिअर होतं की आपल्याला काय पद्धतीने शूट करायचंय, आपल्याला काय अचीव्ह करायचंय. म्हणजे कुठेच आमचे जास्त रिटेक्स नाही झाले किंवा कुठेच आमची शिफ्ट लांबली नाही. खूप क्लिअर असल्यामुळे तितकंच पर्टिक्युलर आम्ही शूट करत होतो आणि त्याच स्टोरी लाईनने आमचं शूटिंग पुढे जात होतं. सो खूप भारी चित्रपट झालेला आहे. त्यामुळे 26 जुलैला जाऊन नक्की थिएटरमध्ये गुगल आई नावाचा चित्रपट बघा. मध्ये ते चतुर जसं भाषेचा फरक पडतो तशा काय गमती जमती झाल्यात का तुमच्या दोघांच्या बाबतीत? नाही तसं काही नव्हतं. कारण त्यांची स्क्रिप्ट होती, ती बघितल्यानंतर आपल्याला ते गोल 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 बघून आपल्याला अशी चक्कर येईल. सो त्याच्यामुळे ते नाही, आपली स्क्रिप्टच आम्ही ऑलवेज फॉलो केली. आणि त्यांनी फक्त आम्हाला सांगायचं. ते कधी कधी काय व्हायचं की त्यांना काय सांगायचंय हे आम्हाला न कळल्यामुळे मग ते आम्हाला ते करून सुद्धा दाखवायचे. आणि त्यांची गंमत अशी आहे ना, तुम्ही म्हणालात ना ते पॅशनेट किती आहेत सिनेमाच्या बाबतीत, त्याच्यावर गमतीशीर किस्सा सांगतो. ते ना सुरुवात करायचे हिंदीतनं समजवायला आणि नंतर मग सीन समजवता ते इतके घुसायचे त्या सीन मध्ये की ते एका पॉइंट मध्ये इथं आता ऐसा त्यांच्या भाषेत सुरू करायचं. सो पुढचं ना संभाषण सगळं त्यांच्या भाषेत व्हायचं. पण ते खूप टेन्शन असायचं त्यांना, हा सीन कम्प्लीट करायचं आहे आणि ते सगळं युनिट आहे आणि सगळं त्यांच्याकडे परत 7 ते 7च शिफ्ट. म्हणजे ते लोक 7च्या नंतर काम नाही करायचे. सो त्याच्यामुळे आम्ही रोज 6 ते 6 एवढंच काम केलंय आम्ही. आणि संडेला सुट्टी. सो असं त्यांच्याकडे सगळं शेड्यूल होतं सिनेमाचं. आपल्याकडे काय गणपतीचा पहिला दिवस असला काय किंवा दिवाळीचा पहिला दिवस असला तरी पण आपण आपलं घर नाही येतो शूटिंग. पण ते तसे नाहीये, त्यांनी ते सगळ्या गोष्टी ते फॉलो करतात. सो त्याच्यात ते त्यांना टेन्शन असत होतं. इतके पटपट येऊन काहीतरी आम्हाला सांगून जायचं ना, तो कधी कधी तर कळायचंच नाही. मग आम्ही काय कळलं असं व्हायचं. मग आम्ही सर नाही समजा हा मग ते सांगायचे. पण ते काय होतं ना, मी तुम्हाला म्हटलं तसं की एका पॉइंट नंतर असं झालं ना की आम्हाला कळलं की त्यांना काय म्हणायचं आहे ते. सो त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की ते आमच्यापर्यंत पोहोचत होतं आणि ते इतक्या प्रामाणिकपणे सांगत होते, ते आमच्यापर्यंत पोहोचत होतं. सो क्रेडिट यांचं आहे. एक प्रश्न होता. आता तू साऊथच्या मूवी म्हणजे त्या फायटिंग मध्ये तू चित्रपट केला, तुला जर आता टॉलिवूडचा ऑफर आला किंवा साऊथचा ऑफर आला? अरे सर, मी तुम्हाला खरं सांगतो, खोटं नाही सांगत, मला ही फिल्म करत असताना मल्याळम फिल्मची ऑफर आली होती. कारण ते साऊथच्या मूवी मध्ये एखादा हिरो असं दाखवतात त्याला काही म्हणजे तो वाटत पण नाही की एवढी फायटिंग करेल. तशा पद्धतीने नाही, ही फिल्म करत असताना मला मल्याळम फिल्मची मला माहिती नाही कसं आलं, कुठून माझं नाव गेलं मला खरंच माहिती नाही. पण मला आली, आम्ही मुंबईत त्याचं एक छोटं ऑडिशन केलं, सगळ्या गोष्टी झाल्या. पण त्यांना ना म्हणजे मला ती भाषा शिकायची होती आणि त्याला लागणारा वेळ खूप मोठा होता आणि तेवढं सगळं तिकडे जाऊन काम करणं माझ्यासाठी शक्य नव्हतं. म्हणून मला ते जमलं नाही. पण मला आली होती ऑफर. मला खूप लोकांनी सांगितलं की तू तिकडे जाऊन कर. पण मी खरं सांगू का, मला ना हिंदीचे पण खूप सिनेमे येतात. पण मला असं वाटतं की जसं ते लोक विचार करतात ना साऊथ मधले लोक की आम्ही आमच्या भाषेतला सिनेमा करणार म्हणून आणि नंतर आम्ही हिंदीला प्रेफरन्स देऊ, तसं मला असं वाटतं की मी सुद्धा माझ्या भाषेत मला मिळतेत की कामं. मला काय गरज आहे की दुसऱ्या भाषेत जाऊन केलंच पाहिजे आणि त्या भाषेत जाऊन केलं पाहिजे, इथे ग्लॅमर जास्त आहे. अरे मला इथेच लोक ओळखतात तर मला त्याची गरज काही आहे अजून पुढे जाऊन ओळख निर्माण करण्याची. माझा सिनेमा ज्या वेळेला एखादा डब होईल त्या भाषेमध्ये
आणि तिकडच्या लोकांना आवडेल आणि ते लोक मला संपर्क साधतील. मला असं वाटतं की तो माझ्यासाठीचा मोठा दिवस असेल. पण 5 मराठी सिनेमाचं मानधन एका मल्हाररावांना मिळेल. पण मानधनाने काय होणार आहे सर? मानधन पैसे संपतात हो, काम आपलं कंटिन्यू राहिलं पाहिजे ना. काय वाजले हुशार आहे. डब होणार आहे का हा साऊथ हैदराबाद मध्ये सुद्धा ही फिल्म रिलीज होणार आहे आणि मी थोडंसं वेगळं मत मांडेल माझं. प्रणव म्हणाला की तो मराठीतच काम करेल, पण सरांनी तर ऑलरेडी मला साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीची हिरोईन ऑलरेडी करून टाकलंय, कारण त्यांनी भरपूर काही स्क्रिप्ट मला ऐकवल्या आणि त्यांचे जे फ्रेंड्स आहेत बाकी डिरेक्टर्स, तर त्यांची पण इच्छा आहे की मी त्यांच्या प्रोजेक्टसाठी साईन करावं. पण मी असं म्हणेन की एक मराठी मुलगी म्हणून जर मला दुसऱ्या भाषांमधनं ऑफर येत असेल तर मी त्या 100% स्वीकारेन. कारण जरी मी त्या भाषेत शूटिंग केलं, त्यांच्या फिल्म इंडस्ट्रीत मध्ये काम केलं, तरी मी प्रमोशन करायला मराठीत का होईना आपल्या पुण्यातच येईन ना हो. त्यामुळे मी तर पुण्याची हुजूरबागेची विद्यार्थिनी आहे, त्यामुळे मराठी कुठेही गेली तरी सुटणारी भाषा माझ्यासाठी नाहीये. त्यामुळे जर ऑपॉर्च्युनिटी असेल, माझं लक असेल, तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद असतील, तर मी नक्कीच त्या इंडस्ट्रीमध्ये काम करेन आणि आतापर्यंतचं जेवढं काम ठामपणे केलं तेवढंच ठामपणे काम करेन. आणि बाकी तर आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका, म्हणजे ऐतिहासिक भूमिका झाली, ही एक वेगळी भूमिका. कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकारणं हे कलाकाराचं काम असतं, या मताची मी आहे. त्यामुळे या फिल्म मध्ये मी माझ्या वयापेक्षा मोठी भूमिका साकारलेली आहे. म्हणजे मी या लहान मुलीच्या आईची भूमिका साकारली. याच्या आधी आम्ही काही ठिकाणी इंटरव्ह्यू दिले तर त्यांनी मला विचारलं की इतक्या लहान वयात आईची भूमिका का स्वीकारली. तर मी जेव्हा कुठल्याही प्रोजेक्टसाठी हो म्हणते किंवा फर्स्ट डे मुहूर्त झाल्यानंतर जेव्हा मी जाते सेटवर, तर मी खूप ब्लँक पार्टी घेऊन जात असते आणि डिरेक्टर त्याच्यामध्ये आपल्या माइंडमध्ये जे काही फिट करत असतात ना, त्याच्यानुसार माझं ते कॅरेक्टर डिझाईन होत असतं. त्यामुळे एका लहान मुलीच्या आईची भूमिका साकारत असताना माझे जे को आर्टिस्ट होते, म्हणजे अश्विनीताई असेल, प्रणव दादा असेल, या सगळ्यांनी मला हेल्प केली, कारण ते स्वतः एक पालक आहेत. मी जरी लहान असले तरी डिरेक्टर सर स्वतः एका लहान मुलीचे वडील आहेत. सो हे मला खूप जास्त सपोर्टिव्ह केलं ही कल्याणी नावाची भूमिका साकारत असताना. त्यामुळे खूप भारी वाटतंय. आणि नाही, आत्ताचा हा जो मुद्दा होता की वेगळ्या भाषेमध्ये काम करायचा किंवा हे, तर मला असं वाटतं की जे कलाकार असतात आणि स्पेशली माझ्यासारखे की जे आम्हाला सिनेमा करायला ज्यांना जास्त आवडतं, तर आमच्यासाठी सिनेमा हाच धर्म, सिनेमा हीच जात, सिनेमा हीच भाषा. त्यामुळे भाषा, धर्म, जात, बॉर्डर्स, देश कुठलंच बंधन कलाकाराला नसतं आणि ते राहूही नये यासाठीच प्रत्येक कलाकारांनी प्रयत्नशील असावं असं मला वाटतं. हाही निरोप जरा सगळ्या प्रोड्युसर डिरेक्टर्स पर्यंत पोहोचवा जे साऊथ वगैरे मध्ये काम करतायत. प्रेस कॉन्फरन्स मध्ये माझा पर्सनल स्ट्रगल एक झाला तर काही हरकत नाही. प्रेस कॉन्फरन्स स्ट्रगल चाललंय हेच मला डिरेक्टरचं मराठी कनेक्शन कसं सुरू झालं? तुम्ही कुठल्या मराठी फिल्म बघितल्या होत्या आधी? कुठल्या तुम्हाला आवडल्या फिल्म? मराठी कळलं तुम्हाला? मग काय नहीं कौन सी मराठी फिल्म इससे पहले देखी थी अच्छी, जो आपको अच्छी लगी? पहले नाम बोलने की मेरे को सर सैराट ओके. बाद में एक्चुअली 2 सैराट इज हिट फिल्म एंड मैं सच बताता हूँ 4-5 फ्लैप मूवीज देखेंगे. हिट मूवीज देखते क्या आता, फ्लैप मूवीज क्यों फ्लॉप है? मराठी में इतना बड़ा डायरेक्टर्स है एंड इंडिया वाइड 1983 दादा पालके सर, वही पूरा इंडिया वाइड काम दिए, खाना दिए, ऐसा तुम जीवन करो. करेक्ट. सो दैट्स व्हाई मैं क्या कई को इकडे इतना अवार्ड्स, आई थिंक अवार्ड्स फिल्म्स फर्स्ट ऑफ ऑल मराठी, मलयालम, बंगाली, 3 स्टेट्स में अवार्ड्स वास्ते मेरे मालूम, बिकॉज लास्ट 2 years में मलयालम में करेंगे
వేలకారిని మలయాళ ఫిల్మ్స్ 2. సో ఇక్కడ क्यों 5 फिल्म्स फ्लॉप, हिट फिल्म्स ऑटोमेटिकली आते हैं. सो 5 फिल्म्स देखने के बाद में मेरा स्टाइल लो माजा कैसे करना ऐसा मैं करेंगे सर. सो देख बाद में 26 सर बाद में मैं देखता हूँ मैं क्या करेंगे नहीं कि कितना प्रॉब्लम होता है एवरी स्टेट में वही है. भाषा प्रॉब्लम है यानी प्रॉब्लम्स एक है. सो फर्स्ट ऑफ ऑल important sir, I am very happy today. मेरे को उतना भाषा नहीं आता, प्लीज क्षमा करो. एंड जय महाराष्ट्र, जय छत्रपति शिवाजी राजा महाराज की जय. म्हटलं की मराठी माणसं नमस्कार सगळ्या आधी उपस्थित सर्व बांधवांस स्वागत करतो मी गोविंद वरहा. माझा मराठी पहिला चित्रपट गोगुले आपले समोर गहू येते आपले प्लीज आशीर्वाद. सो इथे आते एक्चुअली मैं क्या बोले समझे. फर्स्ट ऑफ ऑल मैं रेस्पेक्ट के लिए बोलना जरूरी है. ये पिक्चर के लिए फर्स्ट ऑफ ऑल मैं बोलना जरूरी है. माय प्रोड्यूसर डॉलर्स मीडिया एंटरटेनमेंट सी दिवाकर रेड्डी गाరు. मैं इकड़े आते आपके लिए बात की है तो इतना खर्चो करेंगे मेरे को सपोर्ट करने वालों की और फर्स्ट ऑफ ऑल धन्यवाद. बिकॉज आज के लिए कोर्स अमाउंट दूसरा स्टेट में इन्वेस्टमेंट करने की किसी भी आदमी तैयार नहीं है. आपको मालूम वंस मैं मराठी फिल्म करने की मैं जाता हूँ प्लीज सपोर्ट करो. प्रोड्यूसर में बोलिए प्रोड्यूसर मेरे को मराठी मानसा वेरी गुड पर्सन गोविंद सच बताता हूँ वेरी गुड पर्सन गोविंद. सो डेफिनेटली उधर अच्छा फिल्म कर लो. सो अब जाओ बजट के लिए सोच नको एंड रिलीज के लिए सोच नको. सो ही इज वेरी गुड पर्सन. सो दैट्स वाई उसको अभिनंदन मैं बोल बाद में आपको मैं बात करता हूँ सर. एंड फर्स्ट ऑफ ऑल गूगल आई అంటే नॉट ए नॉर्मल नेम सर. गूगल आपको मालूम वर्ल्ड वाइड जिंदगी में गूगल में जिंदगी बहुत आदमी डिफेंस है. सो वो गूगल आई नाम डालने की गूगल आई पीछे सब्जेक्ट उतना ही मेरे को मालूम बट ज्यादा बात करने की जरूर नहीं है. एक बार अच्छा सपोर्ट करो बिकॉज मैं तुझा मानसा मैं अपने कलाकार. मैं स्टेट अलग है बट मैं अपने कलाकार. मैं लास्ट टाइम उड़ीसा में एक फिल्म किया, मलयालम में 2 फिल्म किया, तेलुगु में 3 फिल्म किया. दिस इज 6th फिल्म मेरे को. या दर्शक का काम मेरे को नया काम नहीं है बट स्टेट्स नया स्टेट्स आदमी मेरे रिलेशंस. सो मैं वेरी हैप्पी बिकॉज ऑफ मेरे को प्रणव रावरानी सर बात करने की जरूर है. जस्ट सॉरी बोर लगता है ना. प्रणव रावरा सर एंड मेरे को गुड सपोर्ट किया शूटिंग टाइम में. डायलॉग्स मेरे को हिंदी थोड़े आते हैं सार के क्या मराठी आते हैं थोड़ा. शूटिंग में एक दिन इतना प्रोजेक्ट था मैम एंड पोथी एंड प्रणव राव सर अश्विनी मैम एंड म्यूजिक डायरेक्टर का सागर सर. मैं दूसरा राज्यांग से इकड़ी आते ऐसा कितनी मैं सोच नहीं है. मेरे राज्यांग में काम करने का टाइप मेरे को मिला है. सच बताता हूँ पब्लिसिटी के लिए नहीं बताऊँ सच बताता हूँ. सो गुड सपोर्ट किया एंड मेरे को फर्स्ट ऑफ ऑल आई थैंक्स टू मैगराज सर प्रेसिडेंट मैगराज बोले सर. यस गुड मैं थैंक्स करना इंपॉर्टेंट. एंड मैं ईपी वडेकर एंड सचिन वडेकर सर एंड कोरियोग्राफर फिल्म की नया थे जादू सर एंड मैं एडिटर ऋषिराज
एंड ये पिक्चर के लिए स्टोरी एवरीथिंग इज, मैडम बोले वही बोले, मेरे बोलने की मेरे उतना भाषण आया था, प्लीज ट्राई टू अंडरस्टैंडिंग, बट टेक्निकली अच्छा करेंगे। केरला में मोहनलाल स्टूडियो में 40 डेज कलरिस्ट तो डीए काम करेंगे हम, 40 डेज। एंड बाहुबली कीबोर्ड प्लेयर्स तो पूरा हैदराबाद में बैकग्राउंड स्कोर करेंगे। एंड तिरुपति बालाजी टेम्पल्स नीचे मिनिमम 50,000 पीपल्स, नॉट ए 500 पीपल्स, 50,000 पीपल्स। वंस यू पिक्चर देखने के बाद में इतना क्वालिटी के लिए डायरेक्टर क्यों करेंगे आपको समझ आया था। सो ऐसा 3 दिन उधर शूट करिए हैदराबाद में, चारमीनार, यदि एक्चुअली चारमीनार सार्क मॉल नाइट 2 o'clock टाइम में सिकंदराबाद रेलवे स्टेशन में उतना परमिशन ले लिए, बट रियली ग्रेट इकड़े आर्टिस्ट और टाइम टू टाइम नाइट 2, 3, 4 मैं बहुत टार्चर किया वो उसको, सम टाइम गुस्सा आता है उसको, मैडम को गुस्सा आता है, बट फाइनल आउटपुट अच्छे आएंगे। एंड म्यूजिक डायरेक्टर सर सो बहुत सपोर्ट किया। फर्स्ट सॉन्ग में कितना रेस्पॉन्स आते हैं मेरे चूच नहीं है, मनोरंजन सॉन्ग वेरी गुड, एंड ट्रेजर आल्सो। एंड टुमारो एक फैमिली सॉन्ग रिलीज है मीडिया पैलेस के लिए। एंड सर एक बात करने की किसी कुछ भी नहीं है, प्लीज अश्विनी मैम पुलिस कैरेक्टर करेंगे, पुलिस कैरेक्टर అంటే नॉर्मल पुलिस नहीं, मैं डबिंग आने के बाद में देखेंगे, बट शूटिंग टाइम में अश्विनी मैडम करते क्या ऐसा ऐसा करते, मेरे का आइडिया में डबिंग आने के बाद में बैकग्राउंड स्कोर देखने के बाद में अरे यार इतना बड़ा आर्टिस्ट, बहुत बहुत बड़ा आर्टिस्ट इकड़ी है। सो तमिल आर्टिस्ट एंड हिंदी आर्टिस्ट एंड केरला आर्टिस्ट साउथ में आता है, ఒక సైజ్ సిండే సార్ अकेला आदमी साउथ में आता है, बट बहुत बड़ा आर्टिस्ट है सर, मैं ऑलराउंडर डायरेक्टर। सो डेफिनेटली क्या प्लीज सपोर्ट करो मेरे को, आई नीड सपोर्ट बिकॉज मराठी इंडस्ट्री में కూడా आप मेरे को सपोर्ट करते, मेरे को आप लाइफ दिए तो मेरे गूगल पिक्चर नक्की 26 बघा, थोड़ा गलत बात किए तो सॉरी सर। हे सिनेमा पाहिल्यानंतरच कळेल। आणि दुसरं महत्वाची गोष्ट काय माहितीये का, बघा एक तर सोपी गोष्ट आहे की सोशल मीडिया आपल्याला हवा सुद्धा आहे, त्याचे फायदे सुद्धा आहेत आणि त्याचे तोटे सुद्धा आहेत, आणि हे दोन्ही दाखवण्याचा ह्याच्यामध्ये प्रयत्न केला। कुठलीही गोष्ट अशी पटकन म्हणजे असं नाही म्हणत आहे आम्ही की हे चुकीचं आहे किंवा काय, पण याच्यात दोन्ही फायदे आहेत। म्हणजे लहानपणी आपण निबंध लिहिलेत की विज्ञान शाप की वरदान, आता गुगल शाप की वरदान असं आहे, इतकं सिंपल आहे। नाही मगाशी सांगितलं की त्यांनी त्यातनं कसं बाहेर पडलं, आम्ही गुगलनीच पडलो। कोथरूडलाच राहत होते ना? कोण मी? हो त्यामुळे बरोबर कोथरूडला राहतेपेक्षा माझं बॉर्न अँड ब्रॉट अप इन पुणे आहे। पुण्याच्या मराठी विद्यालयात प्राथमिक आणि शिशु विहारात मी शिकले आहे, त्यामुळे ते पुणेरी पण कुठेही नेक्स्ट तिथेच आहे, माहिती आहे मला। नाही मग फरक आहे ना, त्याच्यामध्ये फरक आहे, सदाशिवपेठ, नारायणपेठ, कोथरूड खूप फरक आहे त्यात। हे झालं की? तर आमची प्रमुख भूमिकेतली आमची प्रमुख नटी आता तुमच्याशी संवाद साधते। वा नमस्कार सगळे, माझं नाव सैर वाडीकर आहे। मी या मराठी चित्रपटात काम केलेलं आहे। हे माझे बाबा आहे प्रणव रावराणे दादा, आणि आणि अश्विनी ताई, प्राजक्ता ताई, नाही ताई हे माझे डायरेक्टर सर आहे आणि हे म्युझिकचे डिरेक्टर आहे। मला सगळ्यांनी खूप सपोर्ट केला, मला ही मूवी खूप आवडली आणि म्हणजे मला शूटिंग लोकेशन पण खूप आवडले, आणि माझा दोन फायटिंग सीन होते। एक तर माझा एक जंगलात पळण्याचा एक फायटिंग सीन होता।
कोणी मागं सांग बरं. माझ्या कानात बोलल्यानंतर तू समोर बोल. मी सांगतो. हा बोल. हा. तर तू 2 फायटिंग सीन्स केले. सांग कंटिन्यू. आणि मग मला डायरेक्टर सरांनी पण खूप सपोर्ट केलं. हा बरोबर. मला ही मूवी खूप आवडली. तुम्ही नक्कीच बघा माझा चित्रपट, मराठी चित्रपट. तुम्हाला खूप आवडेल. आणि हे 10 ते 12 वर्षांचं मुलाचे आहे. हे तुम्ही आपल्या पुढे फॅमिलीला घेऊन जा. हे एक प्रॉपर गुगलचा यूजवर डिपेंड केलेलं आहे ही मूवी. आणि सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला. थँक्यू. गुगल आई माझी फ्रेंड आहे. वा.